श्रीरामांना भेटण्यासाठी गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर नाशिक येथून चित्रकूट येथे प्रगट झाली आणि तिला गुप्त गोदावरी असं म्हणतात। ही गुप्त गोदावरी एका गुहेमध्ये तिचा उगम झालेला आहे आणि तिथं ती प्रगट झालेली आहे। तर चित्रकूट येथे आपण ज्यावेळा जाल त्यावेळा ही गुप्त गोदावरी नक्की पहा। यासाठी 30 रुपये तिकीट काढून जावं लागतं आणि आपण समोर पाहत आहात हा मंडप आहे। इथे तिकीट काढून जवळजवळ 100 पायऱ्या वर चढून गेल्यानंतर आपल्याला गुहेमध्ये सोडलं जातं आणि एका वेळी 300 लोकांना गुहेत सोडतात आणि ती 300 लोक परत आली की दुसऱ्या 300 लोकांना सोडतात। एका वेळी एकच माणूस गुहेमध्ये जाऊ शकतो, इतका अरुंद रस्ता आहे आणि ही गुहा जवळजवळ 3000 लोक आत मावतील एवढी मोठी गुहा आहे। आत राम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती आहेत। या मूर्ती तिथे श्रीरामाला गोदावरी नदी भेटण्यास आली होती याचे प्रतीक आहे। तसेच या नदीमध्ये या गुहेमध्ये एक राक्षसाची देखील घटना घडलेली आहे आणि ही गुहा चित्रकूटमध्ये खूप प्रसिद्ध आहे। तर या गुहेमध्ये एक गुहा कोरडी गुहा आहे, त्यामध्ये सर्व मूर्ती आहेत आणि दुसरी गुहा ही पाण्याची गुहा आहे, त्यामध्ये पाण्यातून चालत जावं लागतं आणि साधारण गुडघ्या एवढ्या पाण्यातून आपण चालत जाऊन परत आपण बाहेर येतो। एका वेळा एकच मनुष्य आत जातो व एकच मनुष्य बाहेर येतो, त्यामुळे इथे ही संपूर्ण गुहा पाहण्यासाठी 2 ते 2.5 तास लागतात। तर असं हे चित्रकूटमधलं एक सुप्रसिद्ध असं ठिकाण गुप्त गोदावरी आहे, ते आम्ही इथे आपल्याला दाखवत आहोत। ये वहाँ टीन सेट के नीचे सभी यात्री टिकट के लिए खड़े हैं। वहाँ से टिकट कटता है, वो जो नीला टीन से लास्ट में है वहाँ तक सब यात्री जाते, फिर वहाँ से 10-11 पायरी नीचे उतरेगा तो सगड़ी गुफा आ जाएगी। गुफा देखकर फिर रिटर्न उसी रास्ते से आएंगे। फिर यहाँ से ये सभी यात्री पानी वाली गुफा देखकर आ रहे हैं। जब अंदर में 100, 200, 300 लोग यात्री अंदर हो जाते हैं तब बाहर वाले को अंदर करते हैं। जब अंदर जाएंगे 100, 200 तो बाहर वाले को रस्सी लगा के रोके रहेंगे, आधे घंटे 1 घंटे जो लगता है। जब अंदर वाले बाहर आएंगे तो बाहर वाले फिर अंदर जाएंगे। एक एक करके जाना होता है। भीड़ गर्दी के कारण से थोड़ा बहुत ऑक्सीजन की कमी हो जाता है, तो जिसको जो इच्छा है जाना है तो जा सकते हैं। 2 घंटा टाइम लगता है। नहीं जाना, ये गोदावरी आ रहा है बाहर कुंड में, यहाँ से अंदर जाकर वो कुंड वो जा रहा है, वहाँ से गुप्त हो जाता है, इसलिए नाम गुप्त गोदावरी पड़ गया। वहाँ कुंड है, छींटे डालो, प्रणाम कर लो और यहीं पे बैठ के ओम नमः शिवाय जाप कर लो। और जिसको जरूरी है जाना है देखना है तो लाइन में लगो, टिकट कटाओ, जाइए। जो टाइम लगे आपको ऊपर डिसाइड करता है। अभी हमको राम भरत भेंट जाना है। तुलसीदास ने चंदन घिसा, जो भरत जी ने पौड़ी लेकर अयोध्या गया, वो घाट के पास किनारे है, वो होड़ी से जाना होता है। वहाँ 1 घंटे वहाँ भी टाइम लगता है। अपना टाइम देख कर डिसाइड करें। हा गुहेमध्ये जाण्याचा अरुंद रस्ता आहे आणि या रस्त्याने एका वेळी एकच व्यक्ती आत जाता येते, त्यामुळे या गुहेतून आत जाऊन बाहेर यायला साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो आणि एका वेळी 300 लोकांना आत सोडलं जातं। तर आपण समोर पाहत आहात हा गुहेत आत जाण्याचा रस्ता किती अरुंद आहे ते। आपण समोर पाहत आहात हा गोदावरीचा उगम या गुहेमध्ये आहे आणि म्हणून ती गुप्त गोदावरी म्हणून ओळखली जाते। ये सिक्का को अपने घर में पूजा में रखना है, तभी तुम्हारा घटेगा। बाबा सब सिखाएगा।
आता आपण समोर पाहत आहात की बाहेर जाण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली आहे आणि आपल्याला कल्पना येईल की किती मोठी गुहा आहे हे, आणि वर देखील इथे कोणताही स्लॅब किंवा इथे पिलर नसून ही संपूर्ण विदाऊट पिलर अशी गुहा उभी अजून आहे आणि वरचं संपूर्ण दगडाचा छत आहे आणि या गुहेमध्ये लाईट देखील आतपर्यंत पोचलेली आहे. तर असं हे गुहा या संपूर्ण चित्रकूटमध्ये एक अतिशय आश्चर्यकारक असं प्रेक्षणीय स्थळ किंवा तीर्थक्षेत्र आहे. तर ते आपण ज्यावेळी चित्रकूटला जाल त्यावेळेला जरूर पहा.